नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण तुरीच्या डाळीचा डाळकांदा बनवणार आहोत। तेही सुक्का डाळकांदा बनवणार आहोत। तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडीशी मोहरी आणि बारीक चिरून कांदा आणि कढीपत्ता घालून त्यांना भाजून घेऊया। तर कांदा जास्त भाजायचा नाही, थोडासा कच्चा ठेवायचा आहे। तर त्याच्यामध्ये हिंग घालायचा थोडा आणि थोडीशी हळद घालायची। तर हे आता आपण भाजून घेऊयात। तर कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट घालूया घरगुती आणि थोडंसं परतून घेऊया। आणि आता डाळ घालूयात। डाळ मी एक 10 ते 15 मिनिटं मी भिजत ठेवलेली। ही तुरीची डाळ आहे आणि भिजत ठेवली की पटकन शिजते डाळ। तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात। तर शिजण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। तर थोडीशी कोथिंबीर घालूया चिरून। चवीपुरतं मीठ घालायचं। तर आता झाकण ठेवून शिजवून घेऊयात आपण। आता डाळ शिजली का बघूयात आपण। तर सगळं पाणी आटलेलं आहे, बघू शकता। छान अशा हलवून घेऊयात। तर डाळ बघू शकता आपली शिजलेली आहे। भिजत घातली की डाळ पटकन शिजते। तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त अशी चमचमीत डाळ झालेली आहे। भाकरी चपाती सोबत खूप छान लागते, किंवा तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता मुलांच्या स्कूलमध्ये। तर अशा पद्धतीने ही डाळ मी बनवते। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।